अक्षरशः गाडीत आपली कसं वाटलं? एक नंबर. पहिला दुसरा. मग माऊ आपली ऍक्टिव्ह आली का? घासली का? आता इथंच घासली. माऊचे पप्पा गाडी देऊ नका परत. 106 किलोमीटर अक्षरशः 300-400 किलोमीटर वाटले. आयुष्यात एक गोल्डन तुम्हाला ऍडवाइस देतो, ट्रेक करायच्या आधी पोहे खाऊ नका, नाही तर काही खरं नाही. अवघड वाटते आजचा ट्रेक, भयानक दम लागलेला आहे. फायनली आम्ही पोहोचलोय बेस पॉइंटला. इथे हॉटेल अस्मिता म्हणून आहे. त्यांनी दादांनी मस्त झोपायला जागा केली आहे. 106 किलोमीटर अक्षरशः 300-400 किलोमीटर वाटले. एवढा भयानक खराब रस्ता होता. जोपर्यंत हायवे होता तोपर्यंत चांगला वाटत होता, पण भयानक अक्षरशः पाठ दुखायला लागली. आणि काही आमच्या बहादुरांनी R15 ॲक्टिव्ह आणलेले आहेत, त्याच्यामुळं तर मग विशेष नाही, ते बिचारे तर लय जाम झाले. आता वाजलेत 3:45. अजून अर्धा तास थोडासा आराम करू, नाश्ता करू आणि डायरेक्ट ट्रेकला चालू करू. नाश्ता करतोय, लेट झाले. 6:30 पावणे 7 वाजलेत. आता नेमकं झोपायला एवढा वेळ होऊन गेला. 4-4:30ला चालू करणार होतो ट्रेक, 6:30 वाजले. आता डायरेक्ट भेटू आता आपण वरती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गड किल्ला मूवी मध्ये. आज आपला गड आहे 13वा. 2 मिस केलेत मी, ते काही पर्सनल रिझन्स मुळे मिस झाले. पण आपण आज आलोय 13वा किल्ल्यावर आणि सह्याद्रीत आहे. आपण आलोय आपण भैरवगड शिरपुंजेला. प्लस आपण आज करणार आहे एक्स्ट्रा, तो म्हणजे गनचक्कर. तर वरती गेल्यावर तुम्हाला सीन्स वगैरे दाखवेलच. आत्ताच दम लागायला लागलाय भो. थोड्या पायऱ्या आणि थोडी चढाई केल्यानंतर पायऱ्या लागतात आणि अर्धाच्या जवळपास ट्रेक झालाय. भयानक आहे, भयानक. नेमकंच पोहे पण खाल्ले आणि भयानक दम लागतोय, त्यामुळे जरा 5 मिनिटं बसलो आणि तुम्हाला व्ह्यू, याचा व्ह्यू आहे तो खतरनाक. हा माझ्या मागे आहे तो भैरवगड आणि आपल्याला जायचं तिकडे. तिकडे आहे तो घनचक्कर, म्हणजे ह्या डोंगरच्या मागे घनचक्कर आहे. म्हणजे आपण असं पूर्ण फिरून जाणार तिकडे आणि हे असं उतरणार आहे इकडून, इथून खाली येणार आहे आपण. मित्रांनो, आजचा ब्लॉग येतो का नाही माहीत नाही, कारण अवघड आहे. कारण आता माझी हिची 4-5 जणांची बेकार जिरली आहे, पण दमली आहे. जिरली माझी पण जिरली, अवघड आहे. त्याच्यात या पायऱ्या काय आमची साथ सोडत नाही. अरे पण आहे का नाही वर रस्ता माहित नाही ना. पोचलो की सांगतोच तसं. वातावरण छान आहे, पण आयुष्यात एक गोल्डन तुम्हाला ॲडवाइस देतो, ट्रेक करायच्या आधी पोहे खाऊ नका, नाही तर काही खरं नाही. चप्पल नाही घालत? कुठं इथंच राहता का?
आम्ही पोहे खाल्ले झाला प्रॉब्लेम. आता काय पोटात फिरता येते. तू खाऊन नाही निघत ना काही? नाही. तू रोज जातात? भैरवगड पूर्ण चढून आल्यानंतर इथे असं आपल्या महादेवाचं मंदिर लागतं, जे बनवलेलं आहे ते छान असं वातावरण, अतिशय शांत वातावरण, भारी वाटतंय. हा दम पण लागलं, पळत पळत आलो मी जरा. ते जे ढगा ढगा दिसतात ना, तो कळसुबाईचा पीक आहे. म्हणजे आज सकाळी जेव्हा आम्ही चालू केला होता, म्हणजे जेव्हा रस्त्यात येत होतो, अक्षरशः 5-5, 10-10 बस भरून पर्यटक येत होते. म्हणून सांगतो पावसाळी बेडकांनो, जरा थांबा. काही झालं का चला कळसुबाई, चला हरिहर. अरे आम्ही येडे का मग थोडेसे एप्रिल मे मध्ये करायला? म्हणून सांगतो, जर खरं नेचर पाहायचं असेल ना, तर एप्रिल मे मध्ये बघून घ्या. कारण हे पावसाळी बेडकं जेव्हा चालू होतील तेव्हा कोणालाच मग नेचर बघू देत नाही. कारण एवढी गर्दी होऊन जाते की मग आपल्याला बघायलाच भेटत नाही ते. असं सत्य परिस्थिती आहे. तुमचा खोटं बोलतच नाही आज. जसं आपण भैरवगडच्या बालेकिल्ल्यावर पोचतो ना, तर अशा प्रकारचे टाके दिसतात कातळकोरी. म्हणजे इथे एक आहे आणि पुढे तिथे 2 आहेत. असे थंड पाण्याचे असतात ते टाके. पण मग आता वातावरण एवढं उन्हाचं आहे आणि पाऊस नाही, त्यामुळे भरपूर कोरडे पडले. ते 2 झाले. त्यानंतर इकडे असे 3 आहेत, इथे पण 3 आहेत. म्हणजे असे भरपूर बनवले गेले. जेव्हा इथे लोक राहायचे किंवा आपलं जेव्हा साम्राज्य असेल, तेव्हा पिण्याच्या पाण्याची सोय खूप केली गेलेली होती. त्यामुळे काय विचार असतील आपल्या लोकांचे, सैनिकांचे, आपल्या मावळ्यांचे, याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो किती दूरदृष्टी होती त्यांना. जसं आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो तसं अशी इथं एक कमान लागते, भैरवनाथ देवस्थान शिरपुंजे. आणि याच्यानंतर भैरवनाथाचं मंदिर पण आहे, तुम्हाला दाखवतोच. आणि एक महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रातली सगळ्यात उंच शिडी इथे बनवलेली. तिथे जवळ गेलो की तुम्हाला दाखवतोच कशी बनवली. आणि आपण आता चढत आहोत महाराष्ट्रातली सगळ्यात उंच पायरी, म्हणजे शिडी. ही बनवली गेली आहे, लोखंडी पूर्ण, भरपूर वर्ष झाले. पण मग अशा सुविधांमुळे आमच्यासारखे इरेग्युलर ट्रेकर्सला खूप जास्त सुविधा होऊन जाते आणि इझी पडतं सगळं बघायला. त्यामुळे जे हे कार्य करतात, हे बनवतात, त्यांना मनापासून माझे धन्यवाद. पायऱ्या नका बनवत जाऊ, दगडांच्या बनवायला जड जातं बरं का. मित्रांनो, बकरी दादा, बकरी. कस काय बकरी? तुझी केस बकरी बर का. तरी पण मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल कोणाचे दात आहेत सांगा मला, कमेंट मध्ये नक्की सांगा. नसेल सांगायचं तर काही प्रॉब्लेम नाही.
घंटा जो आता ओमने वाजवला होता, असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की तो जेव्हा वाजवला जायचे घंटा तो, तेव्हा इथल्या 4ही गावांना आवाज जायचा. पण जो ओरिजिनल घंटा होता तिथला तो चोरीला गेला आहे आणि आता डुप्लिकेट बसवलेला आहे. त्याच्यामुळे मग याचा आवाज नाही जात खाली. पण इथलं ते एक मानता होती की एकदा वाजली की पुरा 4ही गावाला आवाज जायचा, अशी माहिती भेटली. आमचा आता भैरवगड झालाय. आता आम्ही चाललोय घनचक्कर करायला. हे घनचक्कर बघून मी एक 100% गोष्ट सांगतो, मला आता येत आहे चक्रा. कारण तो आहे एवढा मोठा, डायरेक्ट मुंगीसारखे माणसं दिसत आहेत जे ट्रेकिंग करतात तिकडे. आणि माझी एक्झॉस्ट झालेली बॉडी 60-70% जिरली माझी. आता बघू आता कुठपर्यंत जातो, नाही तर आहे राम राम सत्य आहे, बघू कुठपर्यंत जातो मी. आणि या 13व्या जिल्ह्यात पहिल्यांदा रेंज ट्रेक घेतला. मला अक्षरशः माहीत पण नव्हतं रेंज ट्रेक काय. म्हणजे एवढा चालतोय असं वाटतं कधी संपल. आता शेवटचं टोक दिसतंय, तिथं जाऊन आमचा समिट होणार आहे. समिट पण नाही होणार आहे, म्हणजे आमचा पूर्ण ट्रेक चढायचा संपणार आहे. तिथून उतरीला चालू होईल. तुम्हाला तो टोक दाखवतो कुठे. हे बघा ते टोक दिसतंय ना, तिथं जायचं आम्हाला डायरेक्ट. आणि फायनली पूर्ण टोकावर पोहोचलोय, म्हणजेच बालेकिल्ल्यावर पोहोचलोय आम्ही. ते पण घनचक्करचा. महाराष्ट्रातला 3रा सगळ्यात हायेस्ट उंचीचा असणारा किल्ला आहे हा किल्लाच म्हणताय. तिथे आहे कळसुबाई. काही जास्त माहिती सांगण्यासारखी नाही आहे, बेकार ऊन आहे. ठीक आहे रे, समोर कळसुबाई नसते हे इकडं. फायनली आम्ही आता गड उतार चालू केली आहे. भयानक होता, रेंज ट्रेक होता हा. पहिले आपण गेलो भैरवगड शिरपुंजेचा, त्यानंतर घनचक्करचा डोंगर केला आणि आता उतरायला लागलो आहे. म्हणजे नवीन रस्त्याने आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय, विचारपूस करून. कारण तो जिकडून आलो तिकडून भयानक रस्ता होता, त्यामुळे मग थोडंसं डोकं लावून उतरायचा प्रयत्न करतोय. बाकीचे पुढे गेलेत, काही मागे राहिलेत. हस फायनली आमचा ट्रेक समाप्त होण्याच्या प्रगतीपथावर आहे. आम्ही कसं बसतं जंगलातून रस्ता काढून शेतात पोहोचलो कोणाच्या तरी. आता स्ट्रेट टू हॉटेल, मोगार इटिंग, मोगार रनिंग. भूक लागली बेकार. छान होता ट्रेक, यायचं असेल तर या, पण दम घेऊन या. साधे सुद्धांचं काम नाही आहे. तुमचा भाऊ डेंजर आहे म्हणून पूर्ण होऊन गेला, तुमच्याकडून होणार नाही. जे ड्रोन शॉटमध्ये तुम्हाला दाखवलं ना, ते इथून या पायऱ्यांनी असं वर गेलो, पूर्ण फिरत असं गेलो. याच्या मागे तीन डोंगर आहे त्याच्या मागे. मग तिथून परत उतरून या कपारीतून असं उतरून मग इथून खाली आलो आहे. असा होता आमचा पूर्ण प्रवास. कसा वाटला नक्की सांगा. माहिती मला समाप्ती आधीच केली मी व्लॉगची, पण खरा ट्रेक आत्ता समाप्त झाला आहे. त्यामुळे जय हिंद. आणि एवढ्या मेहनतीला तर एक लाईक बनतोच, त्याच्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर झालंच पाहिजे. टेक केअर, गुड बाय, जय शिवराय.